Welcome friends, welcome in the today's video. Friends, standard 8th and subject English. Friends, in this video, today we are going to discuss the warming up and chit chat of 3.4, The Two Gentlemen of Verona. मित्रांनो, आज आपण 3.4 The Two Gentlemen of Verona written by A.J. Cronin. A.J. Cronin यांनी लिहिलेल्या या कथेचं जे बुक रिव्ह्यू आहे त्याचे आज आपण वॉर्मिंग अप सेशनवरती चर्चा करणार आहे. सो पे अटेन्शन अँड ओपन पेज नंबर 69. 69 पान उघडा आणि वॉर्मिंग अप यावरती आपण आज चर्चा करूया. ओके फ्रेंड्स, टुडे we are going to discuss on the warming up session of the 3.4 The Two Gentlemen of Verona. The Two Gentlemen of the Verona written by A.J. Cronin. A.J. Cronin यांनी लिहिलेली कथा The Two Gentlemen of Verona या कथेचं आज आपण वॉर्मिंग अप आणि चिटचॅट याबद्दल चर्चा करणार आहे. फ्रेंड्स, द टू जेंटलमन ऑफ वेरोना ही कथा A.J. क्रोनिन यांनी लिहिलेली असून या पाठामध्ये या कथेचं त्यांनी परीक्षण मांडलेलं आहे. अ बुक रिव्ह्यू, अ स्टोरी रिव्ह्यू या पुस्तकात या कथेत त्यांनी मांडलेलं आहे. ही दोन युवकांच्या अविनाशी अशा प्रेरणेची ही कथा आहे. क्षयरोगामुळे पीडित असलेल्या आपल्या बहिणीच्या उपचारासाठी हे दोन्ही तरुण प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात आणि ते सांगणारी ही कथा आहे. फ्रेंड्स, फर्स्ट वी विल मस्ट डिस्कस ऑन द वॉर्मिंग अप. वॉर्मिंग अप वरती आपण पहिल्यांदा चर्चा करूया. लेट्स डिस्कस the first question in the warming up. What is your favorite pastime? What is your favorite pastime? मित्रांनो, तुमचा आवडता विरंगुळ्याचा उद्योग कोणता आहे? विरंगुळ्या क्षणी तुम्ही काय करता? बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करत असणार आहे. My favorite pastime is watching television. My favorite pastime is reading some story books. My favorite pastime is compose poetry. My favorite pastime is listening music. असे कोणतेही तुमचे भरपूर उत्तर येऊ शकतात की विरंगुळ्याच्या क्षणी तुम्ही काय करता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. डू यू रीड बुक्स फॉर एंटरटेनमेंट? डू यू रीड बुक्स फॉर एंटरटेनमेंट? तुम्ही मनोरंजनासाठी पुस्तकं वाचता का? मनोरंजनासाठी तुम्ही पुस्तकं वाचता का? तर डेफिनेटली तुमचं उत्तर येस असणार आहे. येस, आय रीड बुक्स समटाइम्स फॉर एंटरटेनमेंट इफ आय लाईक द सब्जेक्ट अँड थीम ऑफ द बुक. हे खरं आहे. इफ आय लाईक द सब्जेक्ट अँड थीम ऑफ द बुक देन आय रीड समटाइम्स स्टोरी बुक्स. जर त्या पुस्तकाचा विषय प्लॉट आवडला तर मी काही वेळेला पुस्तक वाचतो, असंही तुमचं उत्तर येऊ शकतं. किंवा तुम्ही असंही उत्तर देऊ शकता की यस, आय डू रीड बुक्स फॉर एंटरटेनमेंट. आय लाईक बुक्स दॅट कीप द रीडर एंगेज्ड विथ अ लॉट ऑफ प्लॉट ट्विस्ट. लॉट ऑफ प्लॉट ट्विस्ट अशी पुस्तक असलेली सुद्धा भरपूर मुलांना आवडतात की कथेमध्ये एक रंजकता वाढवत ठेवलेली आहे. काही मुलांना जस्ट लाईक टू रीड द सस्पेन्स स्टोरीज, सस्पेन्स असलेल्या, रहस्य असलेल्या अशा कथा सुद्धा वाचायला आवडतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज युअर फेवरेट स्टोरी? व्हॉट इज युअर फेवरेट पोएम? और व्हॉट इज युअर फेवरेट बायोग्राफी बुक? तुमची आवडती कथा किंवा तुमची आवडती कविता किंवा तुमचे आवडतं पुस्तक कोणतं आहे?
आतापर्यंत तुम्ही जेवढी काही पुस्तकं वाचलेली आहात त्यापैकी कुठलं ना कुठलं पुस्तक तुम्हाला खूप आवडलेलं असणार आहे, त्याचं तुम्ही नाव या ठिकाणी उल्लेख करू शकता. माय फेवरेट बुक इज ड्रीम्स टू रियालिटी, अ बायोग्राफी ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पुस्तक तुम्ही सांगू शकता. किंवा पोयम इज द ट्विन्स हे सांगू शकता. किंवा माय फेवरेट पोयम तुमच्या या वर्षीच्या पुस्तकातील एखादी कविता तुम्हाला आवडली असेल त्याचा तुम्ही उल्लेख करू शकता. किंवा या अगोदरची कविता कुठल्या पुस्तकातील किंवा बाहेरची तुम्ही वाचला असाल किंवा एखाद्या काव्यसंग्रहातील कविता तुम्हाला आवडली असेल त्याचाही उल्लेख करू शकता. यू मे बी कोणती कविता, कोणतं पुस्तक, कोणती कथा तुम्हाला जी आवडली आहे त्याचा उल्लेख करणे की कोणी लिहिलेली आहे या दोन गोष्टी इथं आपल्याला अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. What role do books play on the lives of great people? खूप छान प्रश्न आहे. What role do books play on the lives of great people? थोर व्यक्तींच्या जीवनावर पुस्तके कोणती भूमिका बजावतात? कोणता रोल असतो? थोर व्यक्तींच्या जीवनावर पुस्तके कोणती भूमिका बजावतात? आजपर्यंतच्या इतिहासातील जेवढी काही थोर माणसं होऊन गेलेली आहेत त्या सगळ्यांच्या जीवनावर कुठल्या ना कुठल्या पुस्तकाचा पगडा हा पडलेलाच आहे आणि त्यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व आणि व्यक्तित्व खुललेलं आहे हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे थोर व्यक्तींच्या जीवनामध्ये पुस्तकं खूप मोठा रोल करत असतात. बुक्स आर द ट्रू फ्रेंड्स. पुस्तके ही खरे मित्र आहेत. ग्रंथ हेच गुरु आहेत आणि आपल्या जीवनातील व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व फुलवण्याचं काम ही पुस्तकं करत असतात. बुक्स प्ले अ क्रुशियल रोल ऑन द लाईव्स ऑफ ग्रेट पीपल. दे इन्स्पायर, मोटिवेट अँड गिव्ह एक्सपिरियन्स टू फॉलो. बुक्स गाईड अँड शो द राईट पाथ टू फॉलो. So, successful people always read life cases of great people and their great deeds. हे खरं आहे. पुस्तके खूप चांगला पगडा पाडतात. पुस्तकं मोटिवेट करतात, इन्स्पायर करतात, आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करत असतात. आणि मोठमोठी माणसं, थोर व्यक्तींचं जर आपण पाहिलं तर त्यांच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या पुस्तकानं हा खूप मोठा पगडा पाडलेला आहे. बुक्स हॅव अ लॉट ऑफ इन्फ्लुएन्स ऑन द लाईव्स ऑफ ग्रेट पीपल. दे प्रोव्हाइड देम विथ नॉलेज, बेटर सेन्स अँड जजमेंट अँड एनरिच द व्होकॅब्युलरी इन दिस प्रोसेस. मित्रांनो, पुस्तकं हे आपली मस्तकं सुधारत असतात. पुस्तकामुळं खूप प्रभाव पडत असतो. पुस्तकामुळं खूप चांगली विचारशैली निर्माण होत असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. हाऊ कॅन वी डिसाइड इफ अ स्टोरी इज एव्हरेज? हाऊ कॅन वी डिसाइड इफ अ स्टोरी इज गुड अँड हाऊ कॅन वी डिसाइड इफ अ स्टोरी इज एक्सलंट? एखादी कथा ही साधारण आहे की चांगली आहे की उत्तम आहे हे आपण कसं ठरवू शकतो? काय आपण निकष तिथं लावणार आहे की ही कथा खूप चांगली आहे, ही कथा साधारण आहे, ही कथा चांगली आहे हे आपण कसं म्हणू शकतो? वी कॅन डिसाइड द स्टँडर्ड ऑफ द बुक. We can decide the standard of the book on the basis of the first one, the writing style of the writer. The writing style of the writer, then the newness in the storyline. नवीन त्यात काय आहे? Language used by the writer and the theme of the story. Central theme काय आहे त्या स्टोरीची यावरती ती कथा कशी आहे हे डिपेंड होतं. And however, finally the reader decides the standard based on his or on her interest. रीडरच्या इंटरेस्ट वरती सुद्धा त्या कथेचं स्टँडर्डनेस हा ठरलेला असतो. नेक्स्ट वन,
a story contains elements such as the theme, the plot, the setting, the character in the story structure, and the style in which the story is written. One can decide whether a story is average or a story is good or a story is excellent by checking whether all these elements are present in the story in the proper order and whether they make the story and interesting for the reader. कथा चांगली आहे, साधारण आहे का उत्तम आहे, ह्या चेक करण्याच्या रीडरच्या ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अगदी त्या स्टोरी मधील कॅरेक्टर असतील, प्लॉट असेल, सेंट्रल थीम असेल, रायटिंग स्टाईल असेल, वापरलेले लँग्वेज रायटर असेल, या सगळ्यावरती ती स्टोरी डिपेंड आहे की इट मे बी ॲव्हरेज और गुड और एक्सलंट. ओके, नाउ वी विल डिस्कस ऑन द नेक्स्ट पॉइंट. सो pay attention on page number 69. A book review is an analysis of a newly published book by an expert who expresses his or her opinion about the contents, style and merit. Book reviews are published in newspapers, magazines and are also available online. मित्रांनो, बुक रिव्ह्यू एक पुस्तक परीक्षण हे जे आहे याचं अनालिसिस जे आहे ते अगदी नवीन पब्लिश झालेल्या पुस्तकाचं होत असतं. यावरती तज्ञ लोक आपली मतं त्यावरती प्रकट करत असतात आणि हे मत प्रकट केलेली त्या तज्ञ लोकांची मतं बुक रिव्ह्यू ही तुम्हाला ऑनलाईन सुद्धा उपलब्ध असतात. त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये, मॅगझिन मध्ये हे छापले जातात. Make suitable groups in the class, decide upon a favorite book or story and fill in the following details as many as possible. काय सांगितले इथे आपल्याला चर्चेसाठी उपक्रम दिलेले आहे, प्रोजेक्ट दिलेले आहे. वर्गाचे योग्य गट करा, एखादं आवडतं पुस्तक किंवा कथा निवडून त्याची पुढील प्रमाणात जास्तीत जास्त माहिती गोळा करा. आपण आपल्या वर्गाचे गट करायचे. तुम्ही आता जिथं आहात तिथं तुम्ही तुमच्या मित्रांचे गट करा आणि या ठिकाणी आपण बुक रिव्ह्यू हे तयार करायचं आहे. तुम्हाला आवडलेली एखादी कथा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला आवडलेले एखादं पुस्तक घेऊन त्या पुस्तकाचे इथं आपण जेवढे पॉइंट दिलेले आहेत, आय विल रीड द पॉइंट्स. फर्स्ट वन, द नेम ऑफ दिस बुक, देन रायटर, सम इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर, बॅकग्राउंड or setting, main characters, central idea or summary of contents, then style and language used, illustrations if any, strong or positive aspects, the drawbacks of the book or story and conclusion. एवढ्या मुद्द्यांचा वापर करून आपण आपलं मत त्या कथेशी संबंधित, स्टोरीशी संबंधित, अर्थात त्या पुस्तकाशी संबंधित आपण इथं मत व्यक्त करायचं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो, हे साधारण 10-11 मुद्दे आहेत. त्या 11 मुद्द्यांचा वापर करून आपण एक बुक रिव्ह्यू तयार करायचा आहे. ओके, अ बुक रिव्ह्यू. तर हे बुक रिव्ह्यू तुम्ही अगदी कोणतंही घेऊ शकता. कोणत्याही भाषेतील तुम्ही हे पुस्तक निवडू शकता बुक रिव्ह्यू साठी. अगदी मराठी भाषेतील असेल, इंग्रजी भाषेतील असेल किंवा इतर कोणत्या भाषेतील असेल हे पुस्तक तुम्ही निवडू शकता. मराठी सुद्धा कथा, काव्यसंग्रह भरपूर आहे, स्टोरी भरपूर आहे, किंवा तुमच्या आवडलेल्या स्टोरी मधून घ्या किंवा इंग्रजी कुठलंही पुस्तक तुम्ही घेऊ शकता. आता मी या ठिकाणी चर्चेसाठी जे घेतलेले आहे, द नेम ऑफ द स्टोरी और बुक, द जंगल बुक, याच्यावरती आपण आज इथं बुक रिव्ह्यू तयार करूया. द जंगल बुक. द जंगल बुक यावरती आज आपण बुक रिव्ह्यू तयार करूया. बघा, पहिला पॉइंट आपला आहे द नेम ऑफ द बुक, द जंगल बुक. नेक्स्ट वन, रायटर रुडयार्ड किपलिंग. Next one,
सम इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर. रायटर बद्दलची थोडीशी माहिती आपण या ठिकाणी घेतोय. लिसन केअरफुली. रुडयार्ड किपलिंग वॉज एन इंग्लिश जर्नलिस्ट, short story writer, poet and novelist, born in Mumbai in 1865. One of the most popular writers in the late 19th and early 20th century, and was the first English writer to receive the Nobel Prize for Literature in 1907 at the age of 42. रायटर संबंधित थोडक्यात माहिती आपण इथे घेतलेली आहे. हे एक इंग्लिश जर्नलिस्ट होते, रायटर होते, शॉर्ट स्टोरी रायटर होते, कादंबरीकार होते की ज्यांचा जन्म मुंबईमध्ये 1865 साली झाला आणि त्यांनी वयाच्या 42व्या वर्षी 1907 मध्ये वयाच्या 42व्या वर्षी त्यांना साहित्यातील नोबेल प्राइज मिळालेला आहे. नेक्स्ट पॉइंट, बॅकग्राऊंड और सेटिंग. द जंगल बुकची आपण आता बॅकग्राऊंड बघूया. सर्वांना परिचित आहे हे, यासाठी तर हा विषय घेतलेला आहे. तुम्ही आता आपण चर्चा करत असताना तुम्हाला बरेचसे पॉइंट लक्षात येतही असतील. बॅकग्राऊंड ऑफ द सेटिंग. द स्टोरी ऑफ द जंगल बुक इज सेट इन अ फॉरेस्ट कॉल्ड सियोनी, लोकेटेड इन मध्य प्रदेश, इंडिया. मध्य प्रदेश मधील हे एक लोकेशन आहे. हे बॅकग्राऊंड आहे. नेक्स्ट, मेन कॅरेक्टर्स. द जंगल बुक मधील मेन कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत बघा. मोगली, द यंग जंगल बॉय, अकेला, त्यानंतर शेरा खान, बंदरलॉग, कान, हाती, हे असे बरेचसे त्यामध्ये स्टोरी कॅरेक्टर आहेत. नेक्स्ट वन, सेंट्रल आयडिया और समरी ऑफ द कंटेंट्स. जंगल बुकची समरी काय सेंट्रल आयडिया पहा. द स्टोरी इज अबाउट अन अबंडेड बॉय इन द जंगल who was raised by a pack of wolves and taught the laws of the jungle. The theme centers on the idea of freedom, survival, and obedience, discipline, and knowing one's place in a society away for civilization. ही सेंट्रल थीम आहे. देन स्टाईल अँड लँग्वेज युज्ड. भाषा कोणती वापरली बघा. द ऑथर युजेस द नरेटिव्ह स्टाईल ऑफ रायटिंग. संबंध आपण जंगल बुक पाहिलं तर या जंगल बुक मध्ये नरेटिव्ह स्टाईल मध्ये हे सगळं लेखन आहे. द प्रेझेंट द स्टोरी फ्रॉम द मेन कॅरेक्टर मोगलीज पॉइंट ऑफ व्ह्यू. ही सगळी कथा आहे ही मोगलीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. The vocabulary used in the book has a lot of words from the Indian language. Since children are the target audience for the book, the author uses simple language in order to connect with the readers. एक मुलांना नजरेपुढे ठेवून हे पुस्तक लिहिण्यात आलेले आहे, पण तथापि सर्वांनाच हे वाचायला पाहायला खूप आवडतं. Illustration, if any, the book has a lot illustration that are used to introduce characters and show important plot points. Next point, strong or positive aspect. Which are the positive aspect of the Jungle Book? Listen carefully. The author tries to convey strong morals through the story that helps the children understand their importance and practice them in their lives. The way that animals speak, the language used by humans, helps the children to connect with them. And the book conveys messages that one should learn to adjust to one's surroundings. One should not be afraid to try new things, and that one should face one's fears. हे एकमेकांना केलेली मदत ही सगळी खूप मोठी या ठिकाणी पॉझिटिव्ह एस्पेक्ट आहेत. ड्रॉबॅक्स. Some drawbacks are there that Kipling fast forwards the story in the first chapter itself to establish the conflict between Mowgli and the Sher Khan. The first chapter could have been more interesting if the chapter focused more
ऑन मोगलीज एज्युकेशन इन द जंगल. द लॉज ऑफ द जंगल, एज्युकेशन जे आहे यावरती जास्त फोकस केलेलं आहे. जास्त वेळ त्यातच रीडिंग मध्ये जातो. अँड कन्क्लुजन, द बुक मेक्स फॉर अ ग्रेट रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस as it compromises of a variety of themes. The plot is unique and the story is truly interesting. All in all, the book does complete justice to its name and the theme. खरोखर या पुस्तकानं त्याच्या नावाप्रमाणे त्या कथेला न्याय दिलेला आहे. असं हे आपण बुक रिव्ह्यू द जंगल बुक याचा आपण एक बुक रिव्ह्यू केलेलं आहे. आपण काय काय केलं बघा पुन्हा एकदा. हे बुक रिव्ह्यू करत असताना द नेम ऑफ द बुक, रायटर, सम इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर, background or setting, main characters in it, central idea or summary, style and language used in it, illustration, strong or positive aspects, drawbacks and conclusion. या पद्धतीनं आपण ही बुक रिव्ह्यू पूर्ण केलेली आहे. त्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, लेखकासंबंधी थोडी माहिती, बॅकग्राऊंड पार्श्वभूमी कथेची काय आहे, त्यातील मुख्य पात्र कोणकोणते आहेत, मध्यवर्ती कल्पना किंवा सारांश त्याचा काय आहे, भाषा कोणती कशी वापरलेली आहे, इलस्ट्रेशन काय आहे, अगदी त्यातले खूप चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक एस्पेक्ट काय आहे, उणीवा काय आहे आणि तुम्ही कोणत्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचला, अशा मुद्द्यांचा वापर करून तुम्ही सुद्धा अ बुक रिव्ह्यू लिहू शकता. इट मे बी श्यामची या पुस्तकावरती तुम्ही लिहू शकता. Then there are so many books in Marathi language, English language. Okay, तुम्हाला आवडत्या पुस्तकाची तुम्ही या ठिकाणी बुक रिव्ह्यू पूर्ण करा. अँड वी विल डिस्कस द टू जंगलमॅन ऑफ वेरोना. हे सुद्धा एक बुक रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. A.J. क्रोनिन यांनी लिहिलेली ही कथा आहे, त्याचं बुक रिव्ह्यू या ठिकाणी आहे. हे बुक रिव्ह्यू वी विल see and discuss in the next video. Thank you very much for watching this video. Thank you very much.